पुढची बातमी। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचे महेंद्र दळवी यांच्यासहित मंत्री भरत गोगावलेवर गंभीर आरोप त्यांनी केलेत। अंबादास दानवे यांच्या कॅश बॉम्ब नंतर आता शेकापकडूनही कॅश बॉम्ब टाकण्यात आलाय। शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा थेट गंभीर आरोप केलेत। यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून कालच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे। तर एका ठाकूर बांधवाच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला मारहाण देखील या मंडळींनी केली आहे। यानंतर अधिक खळबळ उडवत त्यांनी भरत गोगावले यांच्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचा व्हिडिओ देखील फोटो सहित दाखवलाय आणि मोठी खळबळ उडाली आहे। शासनाने, केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि सगळ्या अँटी करप्शन ब्युरो, सगळ्या एजन्सीज कडनं सखोल त्याची चौकशी केली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। ते व्हिडिओ खरा खोटा वेगळी गोष्ट आहे, पण सखोल चौकशी तर नक्कीच झाली पाहिजे। आणि हे बघतात ना, आमची पार्श्वभूमी काय, ही यांची पार्श्वभूमी। सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गुन्हे असलेला कोणी आमदार असतील तर हे घरगुती हिंसाचारापासून यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। हे बघा, भरत गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत, हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत। काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना। आणि तिसरं म्हणजे आमच्या मतदारसंघात ही कंटिन्यू खुसबुज आहे, सगळीकडे कामं अर्धवट आहेत। कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही, का अर्धवट ठेवलं, तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो आहोत, नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी आम्हाला मानले जातात। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत। मोहन, यावेळेसच्या अधिवेशनामध्ये कॅश बॉम्बवर कॅश बॉम्ब दिसून येत आहेत, काय माहिती? खरं आहे, महेंद्र दळवी नंतर आता भरत गोगावले यांचं पण चित्रलेखा पाटील जे आहेत त्यांनी काढलाय, व्हिडिओ दाखवलाय, पत्र दाखवलंय। आणि भरत गोगावले असे करतील, त्यांनी जे चित्रलेखा पाटील आहेत त्यांनी आता हा बॉम्ब फोडलेला आहे। वारंवार जे असं होत असेल, या चिटर आमदार यांनी महेंद्र दळवींना बोललेलं आहे, मंत्री भरत गोगावले यांना म्हटलेलं आहे। बरं मोहन, मी तुम्हाला थांबवते। आपल्या सोबत स्वतः शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील ताई जोडलेल्या आहेत। ताई, न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। दुसरा कॅश बॉम्ब तुमच्याकडून टाकण्यात येतोय। नाही, माझं एकच मागणी आहे, या दोन्ही व्हिडिओच्या बेसवर माझी एक मागणी आहे की यांच्यावर चौकशी झाली पाहिजे। आणि विशेष करून जर तुम्ही महेंद्र दळवींची हिस्ट्री आणि रेकॉर्ड पाहिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती गुन्हे असलेला हा आमदार आहे। रॉयल्टीची न भरल्याची पेंडिंग केस आहे आणि मतदारसंघात काम करताना माझ्या समोर ते उभे होते, त्याच्यामुळे अनेकदा असं सुद्धा आढळलंय की चर्चा आहे की कॉन्ट्रॅक्टरकडनं कमिशन घेणं, रखडलेली कामं न होणं, एक वेगळ्या प्रकारचा आर्थिक दबाव, हे सगळं चालू आहे। त्याच्यामुळे माझी एकच मागणी आहे आणि शेका पक्षाची ही मागणी आहे की ह्याच्यावर चौकशी तर कराल की नाही। विरोधी पक्ष म्हणून आम्हाला तेवढं मागण्याचा अधिकार आहे की नाही, सीबीआय आहे, ईडी आहे, अँटी करप्शन आहे, यांच्या पूर्ण अकाउंटवर खरं का खोटं कळेल ना आपल्याला, चौकशी तर झालीच पाहिजे। अगदी बरोबर। काल अंबादास दानवे यांनी तो जो व्हिडिओ दाखवला, त्यानंतर आज तुम्ही दुसरा कॅश बॉम्ब टाकलाय, म्हणजे तुमच्याकडे कधी आले हे व्हिडिओ? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, माझ्याकडे तो आला, तो मी दाखवला, जे होतं ते दाखवलं। आमचं सगळं स्पष्ट असतं, तुम्हाला माहितीये मी जैनबाईंची सून आहे ते ओपन, तो दाखवला आम्ही, आमच्याकडे आला आणि आम्ही व्हिडिओ दाखवला। पण मेन काय आहे आता, खरं खोटं काय सगळं ते चौकशी केली पाहिजे ना पहिले। या माणसांच्या अकाउंटची चौकशी करा, ही मागणी मी करते। अगदी ताई, पण हा मोठा व्हिडिओ तर आहे ना, व्हिडिओत माणसं दिसतायत, कॅश दिसते, सगळं दिसतंय ना। बरं, पण काल अंबादास दानवेंनी जो व्हिडिओ दाखवला त्याच्यावर मग शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली की तो व्हिडिओ मॉर्फ आहे किंवा AI जनरेटेड तो व्हिडिओ आहे, यावर देखील अशी प्रतिक्रिया जर आली, आता 50 खोके गुवाहाटी गँग तसंच बोलणार ना। आता तुम्ही बघा, माझ्यावर तुम्ही माझा एक व्हिडिओ बघा, जेव्हा मी एका प्रसंगात 50 खोके असं म्हंटले तर त्यांची बायको मला मारायला आलेली, मी त्यांचं नाव सुद्धा नव्हतं घेतलं। बघा तो व्हिडिओ, काढा, दाखवा तुमच्या चॅनलवर। मग हे सगळे क्लूज आहेत। आणि ते सोडा, फायनान्शियली आणि सगळं यांचा व्यवसाय काय, हे कमवतात कुठून आणि त्यांची लाईफस्टाईल काय,
हे सगळे प्रश्न आहेत ना. माझं म्हणणे चौकशी तर झालीच पाहिजे. महाराष्ट्राला त्याचा अधिकार आहे. आणि जर चुकून हे पैसे ह्याचे असले, जर आपल्या रस्त्यांचे, आपल्या पाण्याचे, आपल्या आशा वर्करच्या पगारांचे, गोरगरिबांच्या, शेतकरीच्या कर्जमाफीचे तर नाही ना हे पैसे. हा माझ्यासारख्या एका तरुणीला प्रश्न पडतो. म्हणून मी एजन्सीजना मागणी करते की ह्याची चौकशी झालीच पाहिजे. निश्चितच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.